हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाईप क्लिनरचे जास्वंदी फ्लॉवर्स कसे बनवायचे. मी टाकणार आहे. तर तुम्हाला मी ट्युटोरियल दाखवते फ्लॉवरचं. लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिलं आपल्याला असे मोठे पाईप क्लिनर लागणार आहेत. हे 8 mm आहेत आणि 30 सेंटीमीटर आहेत. तर बाजारला तुम्हाला इझिली मिळून जाईल 90 किंवा 100 रुपयाला. आणि नंतर हा एक पाईप क्लिनर घ्यायचा, त्याला असं मध्यभागी फोल्ड करून इथे कापायचं. आपण असे 2 भाग करून घ्यायचे. तर मी असे 2 भाग करून घेतलेले आहेत या कलरचे. तर मी तुम्हाला आता दाखवते कसं करायचं. सर्वात पहिलं एक स्टँड घ्यायचा, त्याला मध्यभागी दुसरा एक घ्यायचा आणि एक राऊंड मारायचा. असा राऊंड मारायचा आणि त्याच्या शेजारी एक, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाच स्टँड आहेत ना, ते घ्यायचे. म्हणजे एक मध्ये इकडच्या साईडला 2, इकडच्या साईडला 2, अशा पद्धतीने आपण 5 स्टँड लावणार आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण राऊंड मारतो ना, तेव्हा या साईडला पण कमीच असतो नको आणि या साईडला पण कमीच असतो नको, दोन्ही सेम आलं पाहिजे, म्हणजे ते आपण गाठ मारल्यावर निघणार नाही. तर आता लास्ट आपल्याला हे लॉक करायचं. त्याचे साईडचे असतात ना स्टँड, त्याला असं घेऊन लॉक करायचं. आणि खाली एका पाईप क्लिनरने अशी गाठ मारायची. आणि गाठ मारताना लक्षात ठेवायचं की सगळे पाईप क्लिनर गाठीत बसले पाहिजेत, नाही तर ते नंतर फुल बनवल्यावर निघतात. तर असे जे पाकळ्या झाले आहेत ना, त्यांना शेप द्यायचा. असं थोडंसं बेंड करायचं. अशा प्रकारे बेंड करायचं. आणि आता हे बेंड केलेले जे आहेत त्यांना पण जॉईंट करायचं. तर जॉईंट करण्यासाठी तुम्ही B7000 हा ग्लू वापरू शकता किंवा ग्लू गन वापरू शकता. तर मी हा गन वापरते, ग्लू वापरते. हा 110 ml आहे, 90 रुपयाला मिळून जातो. असं चिटकवायचं. आणि हा ग्लू वाळायला 1 ते 1.5 मिनटं लागतो, त्यामुळे त्याला जास्त हात लावायचा नाही, ते फक्त लावून ठेवायचं. असं बनवलं ना की असं ठेवायचं, असं पालथं ठेवायचं, म्हणजे त्याला हात वगैरे लागत नाही. आणि याला आता 1 ते 1.5 मिनटं वाळू द्यायचं. हे वाळलेलं आहे. आता हे आपण जॉईन करूया. याला ग्लू लावायचा, आणि हे जे 2 पाकळ्या ह्या अशा चिटकवायच्या. याला पण पालथं घालून ठेवायचं 1 ते 1.5 मिनटाचं. आपलं फूल तयार झालेलं आहे, बघू शकता. तर तुम्हाला जर शेडिंग करायची असेल, अशी शेडिंग करायची असेल, तर मी काय वापरते, मी हे सिंदूर वापरते. किंवा तुम्ही ते आपलं 10 रुपयाची गंधाची बॉटल मिळते चॉकलेटी कलरचा, ही 10 रुपयाची गंधाची बॉटल मिळून जाते चॉकलेटी कलरची, ती पण तुम्ही लावू शकता. थोडासा टिपका देऊन ब्रशने पसरवायचा. किंवा काही लोक ब्लशचा सुद्धा यूज करतात, सो ते पण तुम्ही यूज करू शकता. तर मी तुम्हाला लावून दाखवते कसे लावते. फक्त असं थोडंसं इतकंच लावायचं. आणि जो आपला ब्रश असतो वॉटर कलरचा, त्यांनी असं वरच्या साईडला पसरवायचं. डन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशाच प्रकारे आपण छोटी मीडियम अशी फुलं बनवू शकतो. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हार कसा बनवते ते सुद्धा दाखवते. बाय.